नाव काय त्याचं? राजू आहे, मुकेश आहे. राजू आम्हाला बोलायला ना आमच्या सोबतच. राजू आम्हाला रात्रीपासून बोलतोय. तुमचं कोण आहे ते राजू? मुलगा. राजू कुठे गेला? बीडला. आता किती दिवस राहणार बीडला? जालन्याकडे. ते 4-5 गाडी घेऊन जायला ते. आई ओमप्रकाश. तुमची आई तुमचं नाव काय? सत्यनारायण. आई अरे काकू तुमची बहीण आहे ना? मला वाटलं हे असं आहे काय. कोण राजू? राजू दिशी आता वर ते आता अहमदनगर मध्ये गेलाय. शेवगाव, पाथर्डी शेवगाव. आवाज करून पडे. इकडे आणार आहे राजू भाई, आपके माँ का नाम क्या है? गायत्री देवी. ये लीला देवी है. अरे ये वो है राजू. है क्या उधर? घर बाजू में है? तो अंबादास सोनवणे साहेब तुमच्या भावकीच्या घरी आहे मी आता. तो बटे बीड नगर ने शोगांव तालुको भी कही है. मारो तो ठेठ घोटन पारमुटी तक तो मारो है. सो नालेवाड़ी, टाका, दोनगांव, बड़ी गोदरी. ठीक आहे राजू भाऊ, भेट मित्रो, आपण आता किशनगड मध्ये सत्यनारायण सोनवणे यांच्या घरी आहोत. सत्यनारायण सोनवणे हे बुलढाणा जिल्ह्यातील 142 गावामध्ये 1960 पासून बैलगाडीच्या माध्यमातून यायचे. सध्या त्यांचा मुलगा सुद्धा आज बुलढाण्यामध्येच गेलेला आहे. नातू सुद्धा त्याच कामामध्ये आहे. आणि त्यांचे वडील सुद्धा आंबेवाडी 1960च्या अगोदर आई आणि वडील त्या काळामध्ये सुद्धा त्यांचं भाषा मोडी लिपीमध्ये होतं. त्या काळापासून त्यांचे वडील सुद्धा जायचे. असे सत्यनारायण सोनवणे हे आपल्या सोबत आहेत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मुंबईच्या घरी सुद्धा हे त्या काळामध्ये जाऊन आलेले आहेत. आणि पूर्ण म्हणजे यांना आता एक उदाहरणार्थ विचारूया की म्हणजे आपलं आणि यांचं नातं काय असतं हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. एक उदाहरणार्थ विचारूया की यांना जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांची नावं सांगा असं मी यांना विचारतोय. आता ते आपल्याला सांगतील. काका, बुलढाणा जिल्ह्यातील आणि जालना जिल्ह्यातील गावांची नावं सांगा. मोठ्याने बोला. जालना जिल्ह्याचे निकली, काकोला, आनबी, माजरगाव, लानी कंडारी, मोठी कंडारी, उज्जैनपुरी, भरडखेडा, वंजरवाडी, चढेगाव, चांदाई, हे जे आपले देशगवान, बेगांव, कर्जत, पोखरी, मानपुरी, मोहपुरी, शौगा, अंतरवली. और ये जे अपने से सांगलेची, अपने से चिंचोली, अपने से इधर गोंदेगांव, मालेगांव, अंकर देवड़ गांव, उंबरखेड़ा, जोड़खेड़ा, पलासखेड़ा, डोईफड़े की वाड़ी, सिनगांव, किनी, डोलखेड़ा, मेहुना, गारगुंडी, दगड़वाड़ी, आड़न, जलगांव, पीपलगांव, पीपलकोटा, लानी बाकी, मोटी बाकी, अंडेरा, धोत्रा, सरंबा. और हे जे अपने से आला तुमचे अपने से काय म्हणता याले नागनगांव, खेरो, डिग्रीश, लानी डिग्रीश, मोटी डिग्रीश, लिमगांव, अपने से तड़ेगांव, हिवरखेड़ा, दूसरवीड, किनगांव राजा, जोड़का, लिंगा, देवखेड़, चेरलाना, ओजर, मोठा ओजर, येवती, शेरपुर, चिंचोली, पारडा, किन्नी, देवड़गांव, टीटवी, नांद्रा, हिडो, आरडो, पळासने, पिंपळने, डोळा, पांगरा. हे जे काय म्हणता आपण से इकडे आला आपण से दूसरवीड, जोड़का. और हे जे अपने से डिगी बोरगांव, कर्जत बत आ गया रोड, किनगांव राजा, हाँ, बायगांव, मेनगांव, शावखेड़, नागरे, अपने से वगाड़ा, सोने का. और ये जे अपने से आ गया अपने से काय म्हणता अपने से चौधर पीपरी, अपने से मार चिकना, खड़े गांव, अपने से किन्नी और टीटवी आ गई, नांद्रा आ गया. फिर अपने से राजोरा, रिदोरा, मिर्ची, ब्राह्मणवाड़ा, सुकुंडा, दिनोड़ा, कुरोड़ा, चिचंबा, साकरा. और हे जे अपने से काय काळे की शेवड़ी. उदाहरणार्थ हे आता जे नाव घेतलेले वाशिम जिल्ह्यातील मालेगावचे होते, सिंदखेड रायाचे होते, दुसरबीडचे होते, जालन्याचे होते, देऊळगाव रायाचे होते. तर हे सगळं म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश की आम्ही इथपर्यंत पोहोचून आता कुठेतरी आपल्या माणसांना आपल्याला आणखी एकत्र यायचं. हे 5 वर्षाला एकदा येतच होती, पण कुठेतरी आपली आणि यांची नाळ आणखी जुडली पाहिजे. कारण तो मूळ आपला पेहराव आहे, मूळ आपले वारसदार आहेत आणि यांच्यापासून आपण तिकडे आलेले आहेत. त्यामुळे यांचं म्हणणं आहे की 1396 मध्ये वंजारी समाज हा विविध लवंगाच्या माध्यमातून, मसाल्याच्या पदार्थाच्या माध्यमातून, दळणवळणाच्या माध्यमातून तो महाराष्ट्रामध्ये आला. काय 1396 ला? 1396
हे म्हणतायत- कशानं व्यापार कशानं करत होता हे बैल बैलाचे पाठीवर फरक होता. कोणाचे 10 नंदी, कोणाचे 50 नंदी, कोणाचे 100 नंदी, कोणाचे 200 नंदी, कोणाचे 500 नंदी. हे नंदीवर गोणे टाकायचा और भुसारी माल सावकाराच्या भरायचा. हे देशाच्या त्या देशाला न्यायचा, त्या देशाच्या हे देशाला आणायचा. अन्य धान्य, वाटी, लोंग, विलायची, खारक, बिदाम हे भुसारी बी व्यापार करत होते. और हे आपले लोक हे तो सातपुडा डोंगरामध्ये म्हणजे 1396 पासून बसले. हे रेल्वे निघले, पुन्हा एसट्या निघले. याच्या नंतर आपला धंदा बसला. धंदा बसल्याच्या नंतर आपण लोक बी शेती वावर करायला लागले. पहिले रानात राहिले, जंगलात राहिले. पुन्हा हे विदर्भाले, बराड आले, चौकडे आपले महाराष्ट्रमध्ये 22 जिल्ह्याले आपले वंजारी समाज. इथून कुठं गेले किशनगड हा, कुठं गेले किशनगडू इकडे सगळे सुरुवात. किशनगडू कोणे मेवाड देशात गेले, कोणे मध्य प्रदेशला गेले, खरगुण आहे, इंदोर आहे, हे जे गवालेर आहे, चौकडे आपले समाज आपला पांगेले. महाराष्ट्रात कुठं गेले पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिले गेले सातपुडा डोंगरा पाली घाटात. हा. और सातपुडा डोंगराहून म्हणजे फिर गावात बसू लागले. हा. जंगलात राहिले, रानात राहिले. कुठे व्यापार केला, कुठे काय तोडफोड केला, कुठे काय लूटमार बी केला. आपले लोक जंगलात, जंगलमध्ये तर जंगलासारखंच राहता. एवढा ज्ञान थोडे होता. आता तो 100% तुमचे मराठवाडाले माळकरी झाले, ताळकरी झाले. असे संत मी सांगतो तुकाराम सारखे. तर भगवान बाबा आपला संत खाडे लय करते ना चोरी. नाही, आता सुधारली, भगवान बाबा सुधारली ते, सुधारल्या. सुधारली ते. तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की 1396 दरम्यान नंदीवाले म्हणजे जो नंदी बैल असायचा, या नंदी बैलाच्या पाठीवर आपण दळणवळणाच्या माध्यमातून ते सामान त्याच्या पाठीवर टाकायचो आणि त्या दळणवळणाच्या माध्यमातून नंदी बैलाच्या माध्यमातून आपण 1396 नंतर चालायला लागलो. कालांतरानं रेल्वे येत गेली, कालांतरानं एसट्या येत गेल्या आणि याच्यामध्ये हा प्रवास सुरू झाला. तर 1396 आज 2021 चालू आहे. तर म्हणजे हे जो 500-600 वर्षाचा काळ आहे, या 600 वर्षामध्ये आपण राजस्थानच्या किशनगड जिल्ह्यातून, उदयपूर जिल्ह्यातून, चित्तोडगड मधून आणि पाली मधून इत्यादी इंदोर पण मध्य प्रदेशामध्ये, ग्वाल्हेर, तर या सगळ्या भागातून आपण त्या ठिकाणी गेलोय असं सोनवणे साहेब सांगतात आपल्याला. तर 1960 पासून आणि 1960च्या अगोदरच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासून सुद्धा त्यांचे आई वडील, आजोबा पंजोबा ह्या काळापासून म्हणजे गेल्या 6 ते 7 पिढ्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या प्रत्येकाची नाळ जोडण्याचा, प्रत्येकाशी त्यांचं काही ना काही सांगून, म्हणजे हे एकटेच नाहीत तर असे अनेक जण आहेत ज्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम वाटून घेतलंय. कोणी पुणे जिल्ह्यात बघताय, कोणी साताऱ्यामध्ये आहे, कोणी बुलढाण्यात आहे, कोणी विदर्भात, कोकणामध्ये, कोणी नगरमध्ये आहे, कोणी नंदुरबारला आहे, कोणी पालघरला आहे, ते अशा रायगडला आहे. या सगळ्या भागातून सोलापूरला सुद्धा आहे. तर अशा महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आज आपण आहोत. त्या 36 जिल्ह्यात सुद्धा आज किशनगडची माणसं ते आपल्याला आपला इतिहास सांगण्यासाठी येत असतात. आणि या वर्षीचे 5 वर्षानंतर येणारी पूर्ण टीम होती ती सध्या महाराष्ट्रात आलेली आहे. ऐकणाऱ्यापैकी काही जणांच्या घरी सुद्धा ते आलेले आहेत, काही जणांच्या आता गावामध्ये आहेत. शेवगाव तालुक्यामध्ये एक जण आहेत, कोणी आमच्या अहमदपूरला पोहोचले, कोणी काल पुण्यामध्ये मानखटावला पोहोचलेत, साताऱ्यात. तर अशा पद्धतीनं आपलं हे सगळं चालू आहे. आणि आज सोनवणे मामांची भेट झाली आणि त्यांच्याकडून आपल्याला हे सगळं पाहायला मिळालं. तुम्हाला सुद्धा ऐकायला खूप छान वाटलं असेल. आपण नंदीवाले होतो आणि तेव्हापासून आज आपण सॉफ्टवेअर इंजिनियर होतोय, आज आपण कलेक्टर होतोय, SP होतोय. आज महाराष्ट्राचे आपले मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले, बबनराव ढाकणे केंद्रात मंत्री झाले आणि इतके मोठमोठे लोक आज पदावर गेले. पण आपली सुरुवात ही 1396 मध्ये नंदीवाल्याच्या पाठीवर झाली असा इतिहास सत्यप्रकाश सोनवणे आपल्याला सांगतायत. आपले समाजात जो राजोरकर दिनकरराव घुगे होता, यशवंतराव घुगे होता, त्याला 16 गावचा लय अपमान होता. नाही, त्याला लय अपमान होता. नाही तो आपल्याला सोलियत 100 वर्ष अगोदरही आपल्याला भेटत होती. पण ते म्हणलं नाही, आम्ही असे नाही, आम्ही राजघराण्याचे. तसा गवालेरला बी आपला लष्कर होता, आपले वंजारी समाजाचा. हा सुद्धा तिथे बी आपला लष्कर होता. और पुन्हा आपल्याचे याचे नंतर झाले आपल्याचे हे दिवसरवीडचे अण्णासाहेब कीटी, किसनराव सांगळे, त्याला बी अपमान वाटला की आम्ही असे मेकरला ना अजून सध्या त्यांचा मुलगा बाकी तो
त्या लोकांना अपमान होता की आम्ही लय मोठे लोक आहे, आम्ही मोठी जाती आहे, आम्ही हलकटपण मध्ये आम्ही असे आम्हाला सोलेत नाही पाहिजे. आम्ही मजुरी करून पोट भरू शकता पण आम्हाला सोलेत नको. आरक्षण नाही पाहिजे हा असं त्या काळी त्यांचं म्हणणं होतं. म्हणणं होता. असा राजकीय वारसा आणि राजकीय इतिहास आहे आपल्याला आणि शौर्याच्या कथा आहे, पण इतिहासात त्याची कुठं नोंद नाही. या इतिहास लिहिणाऱ्यांनी आपली कुठं नोंद नाही ठेवली. नोंद नाही ठेवली. आपले समाजाचा शिकेल होता ना भाऊ. मी ते सांगतो तुमच्याकडे सगळी नोंद आहे. हा नोंद सगळे भाटाजवळ तुम्हाला भेटणार आहे. 4 युगाची सतयुग द्वापूर त्रेतार कलयुग सगळे 4 युगाची भाटाजवळ आमचे एवढे ग्रंथ इथे नाही त्या घरात ठेवले. ते मोडीतले फळवलेले काग हे बरूची कांडी कक्काजी कोडकार खक्काजुनी चिरियार गग्गा गोरी गाय गग्गाजी का घटुल्या राडा वाकडा चढा चढा का चंचा छच्चा जी का पोट्याला अशी पडाई मोडी. मुंडे साहेबाला कधी भेटले तुम्ही? हा? मुंडे साहेबाला मुंडे साहेबला झाले कमी कमी 14, 15, 16 वर्षाची गोष्ट झाली. कुठं मुंबईत? बंबईलाच भेटले. पुन्हा आपल्याचे 1-2 चक्कर भेटी अंधेराला झाली. अरे पैसे तो मोजले हा, शान अपने राजू. तराजून सिक्केहून तोलले त्याले. गोपीनाथ मुंडे पुष्कळ जगा झाले. तिरमकराव कांदे ते तोताराम कांदे यांच्या रुग्णामध्ये आपल्याची भेट झाली. हा तिथे बी त्यानं आपल्याच्या दुसर बीडमध्ये प्रोग्राम ठेवला. आता आहे दुसऱ्या बीडचे आमदार हो राहिले विनोद भाऊ वाघ. धन्यवाद हो. कुलदेवी तुमची रेणुका देवी और खंडोबा तुमची इच्छा पूर्ण करे वही वाघ बाबा. तर आपलं कुलदैवत रेणुका देवी. रेणुका देवी और कुलदेवत खंडोबा और कुलदेवी रेणुका ते जी आपल्या गडावरची माहूर गड. माहूर गडावर. माहूर आमच्या गड. जिल्ह्यातली नांदेड जिल्ह्यातली. हा तुमचे नांदेड जिल्ह्यात हे पुरे आमचे ना दरवर्षी जातात तिथे. चला मग यावं का? चाय तो अरे काय करे आया. अरे सुदामा की खिचडी तुम तो सुदामा सारखी खिचडी तुम्ही तयार करू लागले. तुमचा तो होते हो. करा जल्दी चाय. पंचायत दिया होया घर. काय नाम भाऊ तुमचं? अच्छा. धनराज. धनराज गुटे. गुटे. आपल्याला पिंपळगाव हे लातूर. नाही हे लातूर अहमदपूर मध्ये. पिंपळ कुठेचं ते गुटे ते वेगळे. पिंपळगाव में आमचे गुटे गुटे. हा ते वेगळे. ते गुटे यांची म्हणजे भाऊकी जुनी. जळ पिंपळगावले हा, गुटे. तिथं आहे ते गुटे आपलं देवानंद गुटे ते. हा देव. अरे मला विचारा ना. हा. पण आता डोका पहिले सारखं नाही, त्यांनी चांगलं चालतं वा. तुम्ही मला हे सांगा आता की तुम्ही हे सगळं ध्यानात ठेवायसाठी काय खाता? एवढे सगळे गाव एवढे सगळं महाराष्ट्रात अरे पूर्ण गाव. अभी गौरव तू खाता भाऊ. हा, जायचं लाल तू. लाल लाल ज्वारी की भाकरी खावा केली. अरे पहिले तर आम्ही हायब्रिड आहे तिथे हायब्रिडची भाकर भाकर. बाजरीची तुम्ही कोणत्या कोणत्या गावाला गेलेले महाराष्ट्रात? हे भाऊ के चौकडे चौकडे दुसर बीडला जायला हे बहीण आहे. जायला तडेगावला जायला लिमगाव वायला जायला जे आपलं आणि मग वर्षातून किती दिवस जायचे तिकडं? आम्ही 6 महिने 6 महिने. 6 महिने तिकडे राहायचे. 6 महिना घरात. दरवर्षाला. आता दरवर्षी जाते 5 वर्षाला. आता हे पोऱ्या सोऱ्या सगळे बोला ना. शिकले पहिले. अरे समार दे. सांभाळते बेटा. हीट वाढली भाऊ काही नाही. ऍसिडिटी वाढली. ऍसिडिटी वाढली की करंट लागतो माणसाला. करंट लागले बरं. काल बी लागले. ऍसिडिटी वाढली. चाय Acidity- थोडी आहे ना ते acidity तो वाढली. टेन्शन झटका दिला. घ्या. आणि त्या फायबरचं समजायचं प्रमाण तुम्ही? वाढलं. हा खुर्ची. जसं ऍसिड वाढलं पित्त वाढलं समजा करंट लागतो. अरे हा बोला ना राजू भाऊ. अरे आपण हे बीडचे खाडे सर. आपण तिथे आपण बोललो ना त्यांच्या घरी. खाडे ही मायकू कंपनीचे आहे ना त्यांच्यावर देवगाव. हो का तुमचे माणसं आहे ते बोलतो म्हणाले राजू भाई ते. बोला एक मिनिट. वो राजी बोल भाई बोल. नाही नाही, कानाला लावा. कानाला लावा कानाला. अरे राजा माको है ओ माको. अरे मैं सत्यनारायण बोल रही हूँ. मैं हा? थारो मासो बोल लूँ मैं सत्यनारायण. कोणाचं? अरे तो ओम जी को है ना. महेश पुतणे त्यांचा. महेश हाँ ओम जी माल जी को बस है ना बस. सुषमान आयडा रे बट्टी का आयडा बीड का आयडा शोका तालुका किशनगढ़ मुंडे साहेब. और मारा आयडा बुलढाणा जिला का जो. वीडियो कॉल करे जब तो पिछाड़ जाओ हम उनके सकल. अरे चाय पानी तो पी लिया बस. चाय वो तो कटाल लिया तो. अरे नाश्ता करो भाई. केरियों में छोरा ने केरियों जान लिया. मिठाई लिया कचौरी लिया कहीं पकौड़ी लिया बेटा.
तू अरे तू कटू बोललाय भगवानकडे आहे की अच्छा अच्छा वो नागलवाड़ी में जाने की बोलो शेवगांव। गणबरा खारा मासो धारो मासो त्याला ओळखत पण नाही अरे फिर ते राजूला ओळख पण नाही सतीश को बाप हूं मैं कोणाडे तू मासा नाही एक मिनिट घेणे वाटतं तुम्ही छात्रवास आपल्यासारखंच प्रकाश को पापा आता माझ्याबद्दल कोणी विचारलं तर मग त्यांना नाही, एवढं काय नाही धनराज। कोई और क्या हो गए खरा सोयरा। हे नंदुरबार ये कोण आहे गावचे? राम 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 ओळखले का? ले रे भाऊ कोण आहे त्या मावशी हे नंदुरबारचे हे वंजारी. नंदुरबारचे बस आमचे मार्गदर्शक। हा राजू भाऊ अरे आम्ही यांच्या घरी गेलो होतो हे अक्षय हो हे आहे इथं राहतात. पाहुणे हे अक्षय घुगे। हे राव इथले लावतो तुम्हाला गावचे. इथून उठलं की पाणी लाव पाणी और चाय भी लाना है पाणी पिला पाणी द्या रे हे तुमच्या पकडा गावचे सोनू पाणी द्या. किसनगडचे अरे काय आमच्या पुढे या ना तुम्ही इथं बसा ना असं ओ बाबा इथं पुढे या ना तुम्ही काय गावात Live चालू आहे. अख्खं ते इथे महाराष्ट्र सगळे ती बाई होती इतकी खतरनाक याची लाइए अक्षय भाई। नाही ओ बाबा सोनवणे साहेब मग गोपीनाथ मुंडे साहेब काय म्हणले भेटल्यावर। गोपीनाथ मुंडेचं तर हे जे काही भाई आपल्या समाजाला देख सुन आपल्या समाजाला सहूलियत आहे की नाही हा एक तो ते सरकार देणार आहे आमच्या हाती थोडी आम्ही तर हा इप्लेटूट जरूर कर सकतो मग हे मागं हा. पाणी. इप्लेटूट के वंजारी अमुक सालात आले अमुक साला असे असे धंदा हे काळामध्ये निघले हे काळामध्ये तिथून तिथे तिथून तिथे तिथून तिथे असे असे म्हणले त्याने त्याच्यावर माहिती तर घेतली. अरे एरोप्लेनचा तिकीट सुद्धा त्याने गोपीनाथ मुंडेने भरला एरोप्लेनचं तिकीट दिलं तुम्हाला। तिकीट दिल्लीला घेऊन गेले त्यांना विमानाचं तिकीट सुद्धा आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी काढून दिलेलं आहे। ही आठवण ते सांगतायत म्हणजे आपले साहेब राजस्थानच्या किशनगडच्या या एरियापर्यंत पोहोचलेत आणि आपल्या माणसाला त्यांनी आपलेपणाची दिलेली वागणूक आज या ठिकाणी साहेब पश्चात साहेब नसताना सुद्धा निघते आणि ते सांगतायत की मला एरोप्लेनचं तिकीट गोपीनाथ मुंडे साहेबांनी काढून दिलं होतं। दोन चक्कर तो वाघ साहेब नागपूरले मेळवामध्ये हा. जाऊन आला अधिवेशन अधिवेशन मेळावा बरोबर अधिवेशन बघितलंय मी एक प्रश्न विचारू भाऊ. विचारा विचारा महाराष्ट्रामध्ये जो वंजारी समाज आहे त्याला राजस्थानमध्ये कोणत्या नावाने ओळखलं भंडाराला तर भंडाराच म्हणणार किती जाती आहे आपलं चार आहे